नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा संघर्ष दिसला. संजय राऊतांचा घणाघात. म्हणाले, महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू बिल लोकसभेत आणलं. नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर देशाच्या संसदेत गुरुवारी जोरदार चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी आपापली मते मांडली. या विधेयकांवर शुक्रवारी 7:30 वाजता मतदान घेण्यात आले. एकूण 528 सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी 298 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केले. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 विशेष बहुमत आवश्यक असते. मात्र आवश्यक बहुमत न मिळाल्यामुळे हे विधेयक नामंजूर झाले आणि त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की अमित शहानी मोदींना अपमानित करण्यासाठी हे विधेयक आणलं आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं आणि त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण देण्याचा अधिकार वगैरे काही नव्हता. 543 जागांवरून 850 जागा करायच्या आणि सत्तेचा अमरबट्टा बांधूनच सतत विजय प्राप्त करायचा, याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कुठलाही हेतू नव्हता. बेकायदेशीरपणे विजय मिळवण्याच्या संदर्भातील हे बिल होते. त्यानिमित्ताने देशात उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. पुरुष विरुद्ध महिला असा संघर्ष पेटवायचा होता. आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार असा नरेटिव्ह त्यांना सेट करायचा होता. जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023 साली जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सगळ्यांनी मंजूर केले त्यातील 543 जागांमध्ये नरेंद्र मोदींनी महिलांना 33% आरक्षण द्यायला काही हरकत नव्हती. आमची सगळ्यांचीच तयारी होती. उद्धव ठाकरेंनी त्याला पाठिंबा दिला होता. पण ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या जागा वाचवायला हव्यात यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं. ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावली. महिलांच्या नावावरती भोंदूगिरी भाजप करत होती, त्यालाही आमची पर्दाफाश केला असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. मोदी है तो मुमकिन है ही आता दंतकथा झाली. फार तर आता मोदी है तो नमकीन है हे नमकीन भाषणं करतात आणि त्यांचीच लोक जीभ चाटत टाळ्या वाजवतात. जे बिल अमित शहानी आणलं ते बहुतेक नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय. 2/3 मेजॉरिटी आम्ही जमा करू शकत नाही. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत नाही. अशा वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं. त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे अशा काही नव्हता. तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायचं आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं. याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता. बेकायदेशीर पद्धतीनं विजय मिळवायच्या संदर्भातलं हे बिल होतं. डिलिमिटेशन बरं का, आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की हे डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी. डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं भविष्यात विजय मिळवता यावे त्या पद्धतीचं डिलिमिटेशन करून 850 जागा वाढवायच्या महिलांच्या नावाखाली. यापेक्षा या बिलाचा कोणताही हेतू नव्हता. या निमित्तानं देशामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्तानं त्यांना पुरुष विरुद्ध महिला असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्तानं त्यांना आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार हा नॅरेटिव्ह सेट करायचा होता. जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023ला जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे त्यातल्या 543 जागांमध्ये नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33% आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती. आमची सगळ्यांची तयारी होती. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला, सगळ्यांनी पाठिंबा दिला. पण ते न करता
भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या आणि पुरुष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजे, यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं. ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावलं. हे ढोंग आणि ही भोंदूगिरी, महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली, त्याचा आम्ही पर्दाफाश केला. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.